उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, मंत्रिमंडळातील सर्व सहकारी असतील, ही योजना आणत असताना अतिशय विचारपूर्वक ही योजना आपण आणली, ज्याच्यामध्ये एका ठिकाणी महिलांना प्रवास करत असताना सुरक्षता जाणवावी, पण त्याचबरोबर महिलांना रोजगार त्यातून निर्माण करता यावा या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणली। आणि पहिल्या वितरण सोहळ्यामध्ये मला आवर्जून सांगायचंय की साधारणपणे आपण या महिलांना किमान 10 दिवसाची ट्रेनिंग दिलेली आहे। त्याचबरोबर यांच्या स्तरावर सुद्धा याआधी काही अनुभव हे आहेत, पण त्याचबरोबर लायसन्स असेल, लोन असेल, आणि हे जे वाहन आपण त्यांना उपलब्ध करून देतो, ही जी रिक्षा आपण त्यांना त्याच्यामध्ये 5 वर्षाचं मेंटेनन्स, त्याचं इन्शुरन्स यासहित आपण त्यांना उपलब्ध करून देतोय। त्याच्या चार्जिंगची व्यवस्था सुद्धा आपण त्यांना उपलब्ध करून देत आहोत आणि त्याचबरोबर त्यांची ट्रेनिंग सुद्धा झालेली आहे। आणि आपण वेगवेगळ्या विभागांसोबत टायअप करत आहोत, जसं नागपूरमध्ये मेट्रो रेल असेल, यांच्यासोबत आपण टायअप करतोय। साहेब, आमची एक विनंती आपल्याला विभाग म्हणून राहील की राज्यामधले जे सगळे एअरपोर्ट्स आहेत त्यांच्यासोबत जर टायअप मिळालं तर या पिंक करून देऊ शकू आणि मग महिलांना प्रवास करत असताना अधिक सुरक्षता जाणवेल। या व्यतिरिक्त उबर आणि ओला असेल, यांच्यासोबत सुद्धा आमची टायअपची चर्चा सुरू आहे, म्हणजे त्यांच्या ऍप्लिकेशनवर सुद्धा पिंक रिक्षा ऑप्शन येईल आणि त्याच्यातून त्यांना त्या महिलेला जी प्रवास करणारी असेल तिला ते निवडता येईल। पर्यटन विभागासोबत आम्ही एक करार करत आहोत की पर्यटनाचे जे ठिकाणं असतील तिथे सुद्धा आपण, आणि त्याचबरोबर जे विविध विभाग आहेत, आज मेट्रो सोबत सुद्धा एक करार त्या निमित्ताने होत आहे की आपण ही पिंक रिक्षा त्यांना उपलब्ध करून फक्त आपलं काम संपत नाही, तर त्यांना रोजगाराची आणि त्याचबरोबर आपण उत्पन्नाची शाश्वती पण देण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलत आहोत। त्यामुळे आपल्या नेतृत्वाखाली पुढच्या कालावधीमध्ये आम्ही पुढच्या 6 महिन्यामध्ये 5000 रिक्षांचं उद्दिष्ट हे करून देण्याचं ठेवलेलं आहे आणि त्याचा आज हा पहिला कार्यक्रम आहे। उद्या पुण्याला आहे आणि मग पुढच्या कालावधीमध्ये जी आपली इतर महानगरपालिका आहेत तिथे आपण हे उपलब्ध करून देत आहोत आणि मग कालांतराने अवर्ग ज्या नगरपालिका आहेत मोठ्या, तिथेही आपण अशा पद्धतीनं याचं एक्सपॅन्शन करू शकतो। मी माझ्या वतीने, मेघनाताईंच्या वतीने, विभागाच्या वतीने सर आपले मनापासूनचे आभार मानते की आज हा कार्यक्रम आणि ह्या पहिल्या जे वाटप आहे ते आपल्या हस्ते आम्हाला करण्याची संधी मिळाली। मी सर्व लाभार्थ्यांना शुभेच्छा देते, आपल्या सर्वांचेच आभार मानते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।